याआधी कोबीची भाजी आमच्या घरात कोणालाच आवडत नव्हती. पण अशा पद्धतीने केली ना तेव्हापासून सगळ्यांनाच आवडायला लागली. मग आता म्हटलं जातं, की अधूनमधून कोबीची भाजी बनवत जा. आज बनवूयात नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी. बनवायला सोपीच आहे आणि घाईच्या वेळेस पटकन बनणारी सुद्धा आहे. चला, न आवडणारी कोबीची भाजी आवडीची बनवूयात. तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, सोबतच आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे हिरवी मिरची. आता हे आपल्याला बारीक ठेचून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला हवं असेल तर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता किंवा नुसत्या लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली तरीसुद्धा चालणार आहे. इथे मस्त असा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झाला. आता कोबी चिरून घेऊ. तर फार मोठा नाही, मध्यम आकाराचाच इथे मी किंवा मध्यम आकारापेक्षा थोडासा लहान आकाराचाच साधारण 200 ग्रॅमचा वगैरे हा कोबी असेल. कोबी 4 भागामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला जितका पातळ हवा आहे ना, तितका उभा पातळ चिरून घ्यायचा. कोबी अजिबात जाडसरच चिरू नका, कारण जाड जर कोबी असेल ना, तर मुलांना तर अजिबात आवडत नाही. असे थोडेसे नूडल्ससारखे जर कोबी दिसला की मग त्यांना खावासा वाटतो. बरं, कोबी बनवत असताना कोबीचा तो उग्र वाससुद्धा घरातल्यांना आवडत नाही. जेव्हा आपण भाजी बनवतो त्यावेळेस हलकासा उग्र वास कोबीचा येतच असतो. कोबीचे यांना मंचुरियन आवडतील, पण कोबीची भाजी काही आवडणार नाही. आणि म्हणूनच कोबीसोबत आपण इतरसुद्धा काही पदार्थ यामध्ये घालणार आहोत. जसं की कोबी इथे चिरून झाला. आता कोबीसोबतच इथे एक गाजर मी घेतलं आहे. मध्यम आकाराचं गाजर आहे. स्वच्छ धुवून यावरची साल काढून घेतली. आता याच्यात चकत्या आपण काढून घेऊयात. तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा कोबीसोबत तुम्ही एखादं गाजर, एक नाही तर अर्धा गाजर जरी घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. भाजीची फार अशी चव बदलत नाही, पण जो काही उग्र वास येतो ना, तो यामुळे खूप कमी होतो. कमी म्हणण्यापेक्षा येतच नाही असं तुम्ही म्हणू शकता. आता अशा चकत्या बारीक मी करून घेतलेल्या आहेत आणि आता जुळवून अशा मस्त उभे असे पातळ याचे काप करून घ्यायचे आहेत. साधारण तुमच्या लक्षात आलंच असेल. कोबीला हलकीशी गोडसर चव येते, हलकीचा तिखटपणा, कोबीचा तो उग्र वास निघून जातो आणि म्हणूनच कोबीची ही भाजी खावीशी वाटते. आणि म्हणूनच न आवडणारी जी कोबीची जी भाजी होती ना, ती आजकाल आमच्या घरात खरंच आवडायला लागली आहे. कोबी आणि गाजर चिरून झाला, पटकन फोडणीसुद्धा देऊयात. कढईमध्ये तेल घातलं, यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे, काही कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि सोबतच जो मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला होता तो सुद्धा घातला. कच्चेपणा जाईपर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. बाकी काहीच घालायची खरं गरज नाही. एवढ्याशा ठेच्यामध्येच या फोडणीमध्येच मस्त अशी भाजी तयार होते. थोडीशी हळद घातली, साधारण पाव चमचा. खूप पिवळसरसुद्धा ही भाजी करू नका, पाव चमचा हळद पुरेशी होते. हळद थोडीशी मिसळून घेतली. आता ज्या काही भाज्या आपण चिरून ठेवल्या होत्या, कोबी आणि गाजर, ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. लक्षात घ्या, कोबी मी आधीच धुवूनसुद्धा घेतला होता आणि गाजरसुद्धा धुवून घेतलं होतं. डाळ मी साधारण 2 तासासाठी भिजवून घेतली होती. ही आहे हरभऱ्याची डाळ आणि सोबतच चवीपुरतीचं मीठसुद्धा घातलं. हरभऱ्याची डाळ तुम्ही रात्रभर भिजवून घेतली तरीसुद्धा चालणार आहे. रात्रभर भिजवली तर पटकन शिजेल किंवा मग गरम पाण्यामध्ये 1 तास 2 तास तुम्ही भिजवून घेऊ शकता. सगळं साहित्य चांगलं एकेजीव मिक्स करून घेतलं. अगदी मिनिट भरासाठीच परतूनसुद्धा घेतलं. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की पाणी थोडं कमी वाटतंय, कोरडेपणा वाटतोय, तर पाववाटी यामध्ये तुम्ही डाळ शिजण्यापुरतीचं पाणी घालू शकता. तसं कोबीमध्ये भरपूर पाणी असतं, तरीसुद्धा अधूनमधून झाकण ठेवल्यानंतर चेक करत राहायचं, म्हणजे मग अंदाज येतो. कोबी तसा पटकन शिजला जातो, फक्त डाळ शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. म्हणून एक 10-12 मिनिट तरी ही भाजी तयार होण्यासाठी मला लागलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, मस्त अशी कोबीची भाजी तयार झाली. अजिबात उग्र वास येत नाही आहे, खावीशीसुद्धा वाटणारी आहे, थोडीशी नेहमीपेक्षा वेगळी दिसते आणि मुलांना अशा भाज्या आवडतात, ज्या थोड्याशा नेहमीपेक्षा वेगळ्याच दिसतात. डाळसुद्धा छान शिजलेली आहे. अशी भाजी तुम्ही डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. अशाच रोजच्या लागणाऱ्या भाज्यांच्या रेसिपीज मी वरच्यावर तुमच्यासोबत शेअर करत असते. खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत आणि अशाच सोप्या रेसिपी तुम्हाला शिकायच्या असतील ना, तर आपल्या चॅनलला म्हणजेच तृप्तीज किचन कट्टा चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.